तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा आलेली आहे जवळ. पेपरामध्ये उत्तरं कशी लिहायची, म्हणजेच बोर्डाचा पेपर कसा लिहायचा, यावर आपली चर्चा होणार आहे. बोर्डाचा पेपर लिहित असताना मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत आणि अक्षर कसं असावं, एकदम सुंदर असावं का? तर नाही. त्या अक्षरामध्ये जर का 2 शब्दांमध्ये जर तुम्ही योग्य अंतर दिलेलं असेल, त्याचबरोबर तुमच्या अक्षराची उंची सारखी असेल आणि त्याचबरोबर जर व्यवस्थित खाडाखोड न करता लिहिलं असेल, तरी अक्षर उत्तम आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत टॉपर जो आहे एखादा, ज्याला चांगले मार्क मिळतात, तो पेपर कसा लिहितो, या अनुषंगाने आज आपली चर्चा असणार आहे. तर मराठीचा पेपर कसा लिहायचा, गणिताचा पेपर लिहिताना कुठल्या चुका टाळायच्या, विज्ञान असेल, इतिहास असेल, या सगळ्या विषयांचे पेपर लिहिताना एकंदरीत आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सगळ्या मुद्द्यांवरती आपली आजची चर्चा होणार आहे. तर जाऊया पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बोर्डाच्या पेपरच्या तयारीसाठी तुमच्याकडे प्रश्नपत्रिका नसतील, इम्पॉर्टंट नोट्स नसतील, काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्सची लिंक तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर चला जाऊयात पटकन पुढे. बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला आपण शेअर करूयात आणि हे काही मुद्दे आपण बघू आणि नंतर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पेपर लिहित असताना पहिली एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे, की पहिला मुद्दा इथं तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे पेपरचं सादरीकरण. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मित्रांनो, पेपरची सुरुवात तुमची कशी असली पाहिजे, एकदम धूमधडाक्यात मस्त अशी असली पाहिजे, की लय भारी, हात भारी, लाज भारी, या पोराचा पेपर लय भारी, असं पेपर तपासणाऱ्याला वाटलं पाहिजे. म्हणजे नेमकी सुरुवात कशी? पहिली गोष्ट, जो सुरुवातीचा तुम्ही प्रश्न लिहाल, तो प्रश्न असा लिहा, की जो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येतो. तो प्रश्न असा लिहा, की ज्या प्रश्नाने तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तो प्रश्न सुंदर लिहा, टापटपीत लिहा. त्या प्रश्नामध्ये अजिबात खाडाखोड करू नका. त्यामुळे पहिला प्रश्न ज्यावेळेस तुम्ही लिहाल, तिचं व्यवस्थित काळजी घ्यायची. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मग यामध्ये तुमच्या समोर प्रश्न असेल, की सर, मी पहिला प्रश्न कुठला लिहू? मराठीचा पहिला प्रश्न कुठला लिहू? इंग्लिशचा पहिला प्रश्न कुठला लिहू? गणिताचा कुठला लिहू? मित्रांनो, माझं सांगणं असं आहे, की जो सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे बोर्डाच्या पेपरने, त्या सिक्वेन्सनुसार जरी लिहिलं तरी चालेल. जसं की गणित भाग 1 आणि 2 चा जर विचार केला, तर पहिला प्रश्न खूप सोपा असतो. पहिल्यातला ए आणि बी खूप सोपा, 1-1 मार्कांचे प्रश्न. म्हणजे पहिला प्रश्न तुम्ही तोच लिहिला पाहिजे. इंग्रजी सारख्या विषयामध्ये लँग्वेज स्टडी सुरुवातीला आहे, मग तिथं तुम्ही लँग्वेज स्टडीचाच लिहिला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा इतिहास, भूगोल या सगळ्या विषयांमध्ये, विज्ञानमध्ये सुरुवात तुमची जी आहे ती मल्टिपल चॉईस असेल किंवा एका मार्कांच्या प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा लिहा, अशा प्रकारच्या प्रश्नांनीच सुरुवात होत असते. त्यामुळे हे प्रश्न लिहित असताना विशेष काळजी घ्या. क्रमांक व्यवस्थित टाका. त्याचबरोबर रिकाम्या जागा असतील तर ती संपूर्ण रिकामी जागा लिहून त्याचं जे काही उत्तर आहे, जो शब्द आहे, त्याच्या खाली पेन्सिलने चांगले अंडरलाईन करा. अशा प्रकारे प्रेझेंटेशन असलं पाहिजे. मराठीच्या बाबतीमध्ये किंवा हिंदीच्या बाबतीमध्ये माझं सांगणं असं आहे, की मराठीमध्ये जे उतारे आहेत, त्या उतार्यांचे जर प्रश्न तुम्हाला जर व्यवस्थित येत नसेल, तर सुरुवातीला व्याकरणाचा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तो जर तुम्ही सोडवला तर चांगलं होऊ शकतं. म्हणजे प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ आणि आ, तुम्हाला असं वाटतं, की अरे हा प्रश्न मला सगळा येतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येतं. तर तो जर सुरुवातीला लिहिला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 8 पैकी 8 पडतात किंवा 16 पैकी 16 पडतात, तर पेपर तपासणारे जे आपले सर आहेत, त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन पडेल. अरे वाह! खूप सुंदर लिहिला पेपर, याला इथं चांगले मार्क आहेत. याचा अर्थ पुढे सुद्धा चांगले मार्क असतील. तर ही काळजी घ्यायची. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पेपरची सुरुवात घाण अजिबात करू नका. अक्षर सुंदर, टापटीप व्यवस्थित काढा. ओके. त्यामुळे पहिलं प्रेझेंटेशन आपलं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, उत्तरांची मांडणी जी आहे ना, ती तुम्हाला पॉइंट वाईज करायची आहे. आता बघा, इथं प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयानुसार इथं स्ट्रॅटेजी बदलत राहते. जसं की जर तुमचा मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, हिंदी विषय असेल, इथं प्रश्नांची उत्तरं लिहिताना पॉइंट वाईज लिहायची गरज नाहीये. इथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहित असताना पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. जसं की तुम्ही स्थूल वाचन लिहित असाल हिंदीचं किंवा मराठीचं, तिथं तुम्हाला पॅराग्राफनी उत्तरं लिहायची आहेत. किंवा स्वमत लिहित असाल इंग्लिश, मराठी, हिंदीचं, तर तिथे सुद्धा तुम्हाला पॅराग्राफ लिहिणं आहे. तिथे 1 आकडा, 2 आकडा, 3 आकडा असे मुद्दे टाकून तिथं चालणार नाही. परंतु विज्ञान असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, यांसारखे जे काही विषय आहेत, तिथं तुम्हाला उत्तराची मांडणी करताना मुद्दे वाईज लिहिणं गरजेचं आहे. जसं की विज्ञानची थोडक्यात उत्तरे लिहा, कारणे द्या. हे सगळे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला पॉइंट वाईज लिहायचे. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा मुद्दा असे पॉइंट वाईज उत्तर लिहायचे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. कारण विज्ञानाचे कारणे द्या असतील किंवा थोडक्यात उत्तरे द्या असतील, इतिहास असेल, इथे तुम्हाला पॉइंटला मार्क आहे. तुम्ही समजा 4 मार्काच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय, तर तिथं 8 मुद्दे आले पाहिजे. 8 मुद्दे जर आले तर पेपर तपासणाऱ्याला सोपं आहे, तुम्हाला मार्क देणं सोपं आहे.
8 मुद्दे जर तुम्ही लिहिले असेल तर तो प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क देईल, म्हणजे तुमचे 4 मार्क होतील. परंतु जर तुम्ही 7 मुद्दे दिले तर तो म्हणा अरे बापरे 7च मुद्दे आहेत, 3.5 मार्क देऊन टाका. 6 मुद्दे आहेत, 3 मार्क देऊन टाका. असं होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक 1 मार्काच्या प्रश्नाला 2 मुद्दे लक्षात ठेवा. 2 मार्काचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे आले पाहिजे. 3 मार्काच्या प्रश्नात 6 आणि 4 मार्काच्या प्रश्नात साधारणतः 8 मुद्दे जर असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. हे जे काही विषय आहेत तुमचे लिहिण्याचे, जिथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, विज्ञान आणि इतिहास, समाजशास्त्र या विषयांमध्ये तुम्हाला उत्तरं लिहित असताना विशेष काळजी घ्यायची ती म्हणजे पॉइंटर्स उत्तरं. आणि गणिताचा जर तुम्ही विचार केला तर गणिताच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला पायऱ्या-पायऱ्याने उत्तर लिहायचे, सूत्राला आणि उत्तराला चौकट करायचे, हे विसरू नका. सूत्र आणि उत्तर याला चौकट केली पाहिजे. कारण पेपर्स तपासणारे जे सर आहेत ते काय बघतात, की बाबा सूत्र बरोबर आहे का गणिताचं? हा ओके, अर्धा मार्क. उत्तर बरोबर आहे का? ओके. उत्तर आणि सूत्र बरोबर आहे म्हणजे मधल्या स्टेप बरोबर असणार. त्यामुळे तो तिथे पण मार्क देऊन जाईल. आणि तुम्ही त्या पेपर तपासणाऱ्या सरांचं काम जे आहे ते सोपं करतायत. तुम्ही जर त्यांचं काम सोपं करत असाल तर ते तुमच्यावरती खुश होतील आणि अनावधाने तुम्हाला मार्क कदाचित जास्त मिळू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही खराब पेपर लिहित असाल, सुरुवात खराब केली तर इम्प्रेशन खराब झालं तर तिथं तुमचं नुकसान होऊ शकतं. पेपर तपासताना काटेकोरपणे तपासले जाऊ शकतात. तुमचे मार्क छाटले जाऊ शकतात प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर. पुढचा एक मुद्दा आहे नवीन प्रश्न नवीन पानावरती. बघा लक्षात घ्या, समजा प्रश्न क्रमांक तुम्ही पहिला चालू केलाय, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए झाला आणि त्याच्यानंतर पहिल्यातला बी झाला. ए आणि बी एका पानावर असले तरी चालेल, बरोबर? आता पहिल्यातला ए आणि बी मिळून तुमच्याकडे अर्ध पान उरलंय, तर आणि तुम्हाला दुसरा प्रश्न सुरू करायचा तर तो दुसरा जो नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावरती. बघा जे उपप्रश्न आहे ते सलग येऊ द्या. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए, बी, सी सलग येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु नवीन ज्यावेळेस तुम्ही प्रश्न क्रमांक दुसरा चालू करताय, तो नवीन पानावरच लिहिला पाहिजे, ही काळजी घ्या. नाहीतर मग गडबड होऊ शकते. तुमचं प्रेझेंटेशन चांगलं नाही दिसणार. त्यामुळे नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहिला पाहिजे. पुढचा मुद्दा, आकृत्या आणि ओघ तक्ता, डायग्राम वगैरे काढा. जिथं गरज असेल, जसं की विज्ञानामध्ये तुम्हाला डायग्रामची गरज आहे. इतिहासामध्ये जर का तुम्हाला ओघ तक्ता काढता आला तर तुम्ही काढू शकता. म्हणजे जिथं तुम्हाला डायग्रामची गरज आहे, तिथं तुम्ही डायग्राम काढायचा प्रयत्न करा. ओघ तक्ता काढायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचे प्रेझेंटेशन चांगलं असेल आणि तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. पुढचा मुद्दा, गणितात कच्चे काम आणि उत्तर. बघा गणितामध्ये लक्षात घ्या, कच्चं जे काम आहे, कच्चं काम करत असताना गणितामध्ये वेगळ्या कागदावर करू नका. कुठेतरी एखादा तुम्ही कोरा कागद घेऊन जाल, त्याच्यावर कच्चं काम कराल तर ती कॉपी म्हणून गृहीत धरलं जाईल. त्यामुळे कच्चं काम करत असताना बोर्डाने काय सूचना केलेल्या आहेत, कच्चं काम करत असताना तुम्ही एकतर तुम्ही पेपरच्या मागं करा किंवा या समासामध्ये तुम्ही काय इथं जागा असते, इथे तुम्ही या बाजूला उजव्या बाजूला समासाच्या डाव्या बाजूला तुम्ही कच्चं काम करू शकताय. असं बोर्डाची जी काही तुमची उत्तरपत्रिका असते, त्या उत्तरपत्रिकेमध्ये ज्या सूचना असतात, त्या सूचना जर तुम्ही वाचल्या तर तिथं लिहिलेल्या असतात, तिथं त्या सूचना दिसतात. तिथं त्या सूचनामध्ये एक सूचना आहे, की तुम्ही कच्चं काम जे आहे ते तुम्ही इथं करू शकता समासामध्ये. तर लक्षात घ्या, पण माझं असं सजेशन आहे समासामध्ये केलं तर तुमचा वेळ वाचेल. आणि जर मागे जर कुठं करायला जाल, तर मागे कच्चं काम करायला ती पानं पलटा, त्याच्यानंतर परत ते कच्चं काम हे करा, तर गडबड होऊ शकते. जर समासात तुम्ही कच्चं काम पेन्सिलने केलं नंतर खोडलं तर उत्तम आहे. चांगला दिसेल पेपर आणि वेळ पण वाचेल. पुढचा जो मुद्दा आहे वेळेचं नियोजन. मित्रांनो टाईम मॅनेजमेंट पेपर लिहिताना खूप गरजेचे आहे. जे टॉपर मुलं टाईम मॅनेजमेंट पाळतात. तुम्ही सोबत घड्याळ घेऊन गेलं पाहिजे. मराठीचा पेपर जो असेल, हिंदीचा असेल, कुठलाही असेल, तर तुमचं हे टार्गेट असलं पाहिजे, की बाबा माझा पहिला प्रश्न एवढ्या वेळात झाला पाहिजे, दुसरा प्रश्न एवढ्या वेळात झाला पाहिजे, तिसरा प्रश्न एवढ्या वेळात झाला पाहिजे. हे टाइम टेबल लावून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. नाहीतर तुम्ही काय होतं माहिती आहे का, टाइम टेबलमध्ये पहिला प्रश्न अर्ध्या तासात झाला पाहिजे असं तुम्ही म्हणता आणि तिथं तुमचा पाऊण तास चाललाय, असं करू नका. प्रत्येक प्रश्नाला एक वेटेज द्या, टायमिंगचं वेटेज द्या, की माझा प्रश्न या वेळात पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा पेपर वेळेवर कसा पूर्ण होईल ते बघा. जर तुम्ही वेळेवरती पेपर पूर्ण लिहिला, पेपर पूर्ण लिहायचा प्रयत्न करा, तर 80 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळेल. नाहीतर एखाद्या मुलाने पेपरच 60 मार्काचा लिहिलाय, तर त्याला 80 पैकी 80 मार्क कसे मिळतील? नाही मिळणार. पेपर वेळेवर पूर्ण न होण्याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे, की आपले काही बहाद्दर काय करतात, पेपरमध्ये प्रश्न पण लिहितात. प्रश्न लिहायची गरज नाही. पेपरमध्ये प्रश्न जसाच्या तसा अजिबात लिहू नका. फक्त प्रश्न क्रमांक टाका. जसं की प्रश्न क्रमांक पहिला असेल, तो बघा असं लिहा प्रश्न क्रमांक पहिला, पहिल्यातला जर ए असेल तर ए लिहा आणि ए मधला प्रश्न क्रमांक पहिला, त्याचं उत्तर, दुसरा, त्याचं उत्तर, तिसरा, त्याचं उत्तर. डायरेक्ट उत्तरं लिहायची. तुम्ही या ठिकाणी प्रश्न लिहायच्या भानगडीत नका बसू. फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याकडे अतिहुशार पोरं असतात, अतिहुशार. अतिहुशार मुलं काय करतात, त्यांना विचारलंय सांगितलंय ना प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये कुठलेही 3 प्रश्न लिहा. भावड्या चौथा पण लिहायला जातो. काय गरज आहे?
चौथा प्रश्न लिहायची काय गरज आहे? तुला ते जे 3 चांगले प्रश्न येतात ना, तेच सोडव. चौथा प्रश्न सोडवण्याच्या भानगडीतच नाही पडायचं. जे चांगले 3 प्रश्न येतात तेच सोडवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. कारण चौथा प्रश्न सोडवल्यामुळं पुढचे प्रश्न राहतात आणि तो चौथा प्रश्न एक्स्ट्रा सोडवल्यामुळे तुम्हाला काय 6 पैकी 8 मार्क नाही मिळणार, 6च मार्क मिळणार आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण पहिला प्रश्न कव्हर करा. जेवढं विचारलं तेवढंच लिहा आणि नंतर 15-20 मिनिटं, अर्धा तास बाकी असेल ना, मग बाकी जी काही रिकामी कामं तुम्हाला करायची असेल ना, ती तुम्ही करू शकताय. तर ही स्ट्रॅटेजी आपण मित्रांनो केली पाहिजे पेपर लिहिताना. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर अशा प्रकारच्या चांगल्या-चांगल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला गणितासारखा विषय अवघड जात असेल मित्रांनो, तर काळजी करू नका. आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप, हे डाउनलोड करा. त्याच्यावर एक गणिताचा कोर्स बनवलाय. फक्त ₹49 प्रति महिना तुम्हाला गणिताचे चांगले लेक्चर ऐकायला मिळतील. गणिताचे इम्पोर्टंट नोट्स मिळतील. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या गणिताच्या एका कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील फक्त ₹49 भरून. तर तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करा. लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे इम्पोर्टंट सगळ्या विषयांच्या आणि इम्पोर्टंट नोट्स असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इम्पोर्टंट नोट्स आणि इम्पोर्टंट प्रश्नपत्रिकांची लिंक दिली. जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल तर व्हिडिओच्या खाली सेमी इंग्लिशच्या YouTube चॅनलची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून सेमी इंग्लिशचा YouTube चॅनल आपला जो आहे तो सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर मी गणिताच्या इंग्लिशमधून व्हिडिओज अपलोड करत असतो. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.